डोळे बंद करून विचार करा, जर भारताचा IT सेक्टर अचानक स्लो डाऊन झाले तर? बँगलोर, पुणे, हैदराबाद कितीतरी घरं, किती EMI, किती स्वप्न यावर अवलंबून आहेत. पण सिट्रिनीचा एक रिसर्च रिपोर्ट सांगतो 2028 पर्यंत AI इतकं सक्षम होऊ शकतं की कोडिंग, टेस्टिंग, सपोर्ट सगळं काही मशीन करेल. आणि इथेच गेम बदलतो. आपलं IT मॉडेल कशावर आहे नेमकं? स्वस्त आणि स्किल मॅनपॉवरवर. पण जर AI 24 तास काम करत असेल तर क्लायंट भारताकडे वळतील का? TCS, इन्फोसिस, विप्रो यांच्या बिलिंगचा बेसच मॅनपॉवर आहे. आणि तोच बेस हल्ला तर ले ऑफ्स, कमी इन्कम, रिअल इस्टेट, कन्झम्पशन, इकॉनॉमीवर डोमिनो इफेक्ट सगळं काही चक्र बदलेल. पण थांबा, इतिहास सांगतो टेक्नॉलॉजी या कधीच नोकऱ्या संपत नाही, त्या बदलतात. मग हा AI मधील बदल भारतासाठी धोका आहे की पुढचं मोठं पाऊल? जर या विषयावर सविस्तर खोल विश्लेषण हवं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या करिअरशी थेट जोडला असू शकतो.